तिथे तिसऱ्यांदा हेमंत गोडसेंना लोकसभेमध्ये पाठवायचे असं म्हणत शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदेंनी नाशिक लोकसभेसाठी हेमंत गोडसेंच्या नावाची घोषणाच करून टाकली। काही दिवसांपूर्वी शांतिगिरी महाराजांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली होती। या भेटीनंतर हेमंत गोडसेंचं तिकीट कापलं जाणार का असा प्रश्न निर्माण झाला होता। मात्र श्रीकांत शिंदेंनी थेट हेमंत गोडसेंच्या नावाची घोषणा केली। आपल्या सगळ्यांना हेमंत अप्पा गोडसे यांना तिसऱ्यांदा लोकसभेमध्ये पूर्ण बहुमताने हे आपल्याला त्या ठिकाणी पाठवायचं आहे। गेले अनेक वर्ष हेमंत अप्पा गोडसे जे आहेत या लोकसभेसाठी काम करतायत। दरम्यान श्रीकांत शिंदेंनी हेमंत गोडसेंच्या नावाची घोषणा करताच गोडसे समर्थकांनी जल्लोष केला। गेल्या 10 वर्षात मी केलेली विकास कामं आणि संघटना बांधणी बघता मला पुन्हा संधी देण्यात आल्याची प्रतिक्रिया हेमंत गोडसेंनी एबीपी माझाशी बोलताना दिली। तसंच माझी उमेदवारी घोषित झाल्यानं कोणाला नाराज होण्याचं कारण नाही असा टोलाही त्यांनी महायुतीतील नेत्यांना लगावला। त्यांच्याशी संवाद साधला प्रांजल कुलकर्णीला। काय वाटतं आता पुन्हा एकदा हॅट्रिक करतील असं म्हटलेलं आहे, तुमचा विश्वास आहे? मला असं वाटतं का निश्चित आज राज्यामध्ये ज्या प्रकारे सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू ठेवून आज आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय शिंदेसाहेब, उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि अजितदादा ज्या प्रकारे लोकाभिमुख काम या ठिकाणी करताय, सर्वसामान्य माणसं जनतेला त्याचा आधार देण्याचं काम करताय। वरती आपल्या केंद्रामध्ये आदरणीय पंतप्रधान मोदी साहेब देखील एक खंबीर नेतृत्व आपल्या देशाला मिळालेलं आहे। आपल्या देशाचा सन्मान वाढत असताना आपल्या देशाची आर्थिक वाहिनी देखील अधिक मजबूत त्या ठिकाणी होती। एक 370 राम मंदिर असे अनेक धाडसी निर्णय या ठिकाणी घेतलेले आहे आणि म्हणून मला विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये महायुतीचा उमेदवारच या ठिकाणी निवडून येतील। शिवसेनेच्या किती जागा आता तुमच्या नावाची तर घोषणा केली, अजून किती जागा शिवसेना मिळतील असं वाटतं? मला निश्चित विश्वास आहे। कालही मी सांगितलं की या ठिकाणी जेही खासदार या ठिकाणी आले तर जे निवडून आलेले आहेत 18 खासदार आमचे शिवसेना व धनुष्यबाण या चिन्हावरती निवडून आलेत आणि म्हणून 18 जागा द्याव्यात असा आग्रह आमच्या सर्वच खासदारांचा शिंदे साहेबांकडे होता। तसं पाहिलं तर आता तुमच्याच शिवसेनेकडून अनेक जण इच्छुक होते, भाजपकडून देखील अनेक जण तयारी करतायत। आता तुमच्या नावाची घोषणा झाली आहे, त्यांची अडचण होईल असं वाटतं पुन्हा एकदा राजकारण? मला असं वाटतं का अडचणीचा काही भाग नाही। हे सगळे निर्णय हे राज्यस्तरीय वरिष्ठ नेते या ठिकाणी घेत असतात आणि वरिष्ठांनी निर्णय घेतलेले हे अंतिम निर्णय असतात आणि म्हणून मला असं वाटतं का कोणी नाराज होण्याचं काही कारण नाही। कार्यकर्ते समर्थकांकडून आनंद उत्सव साजरा केला जातोय, कशी तयारी आता पुढे, कसे प्रचार? आम्ही बऱ्यापैकी आपल्या नाशिक लोकसभेमध्ये जवळजवळ 80 ते 85% पूर्ण शहर आणि ग्रामीण भागातल्या प्रत्येक गावामध्ये आपण दौरा केलेला आहे। 10% बाकी मला असं वाटतं का 1-2 दिवस आचारसंहितेच्या अगोदर तो देखील केला जाईल आणि एक आचारसंहितेच्या अगोदर एक दौरा झाल्या कारणानं आपल्याला कुठं कामं काय काय करायची आहेत किंवा काय दुसऱ्या दौऱ्यामध्ये अधिक बांधणी कशी करता येईल यावरती आम्ही भर देणार आहोत। हॅट्रिक होणार? मला असं वाटतं का आता ती जनता ठरवेल, नाशिकची जनता। आपण बघत आहोत अशा प्रकारे आता हेमंत गोडसेंची श्रीकांत शिंदे घोषणा केल्यानंतर आनंद उत्सव कार्यकर्ता साजरा केला जातोय। कॅमेरा कट्टर प्रांजल कुलकर्णी, एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।